नवनीत जसं असतं आतून बाहेरून नरमच नरम असतं, एवढं कोमल अंतःकरण वाल्मिकी महाराजांचं झालेलं आहे. अंतःकरण पिळवटून आले ती घटना पाहून आणि त्यांच्या मुखातून अनायासे शापवाणी बाहेर पडली त्या पारध्या करता. मान निषाद प्रतिष्ठां त्वं अगम शाश्वती समाह यत्क्रौंच मिथुनादेकं अवधि काममोहितम्. मान निषाद प्रतिष्ठां त्वं अगम शाश्वती समाह. हे निषाद, हे पारध्या, या जगामध्ये तुला कधीही प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही. मान निषाद प्रतिष्ठां त्वं अगमः शाश्वती समा. शाश्वत कायमस्वरूपी अशा प्रकारची प्रतिष्ठा तुला या जगामध्ये कधी मिळणार नाही. आजही हत्या करणाऱ्याला काय प्रतिष्ठा, खून करणाऱ्याची काय प्रतिष्ठा, दुसऱ्याचा जीव घेणाऱ्याला कोण माना सन्मानाने बोलवते सांग. या क्रौंच मिथुनादेकम, क्रौंच पक्षांचं मिथुन म्हणजे जोडपं, या ठिकाणी एकमेकाबरोबर काम मोहित झाले, त्यातल्या एकाचा तू वध केलास. या क्रौंच मिथुनादेकम अवधीही काम मोहितम. अशा प्रकारची शापवाणी त्यांच्या तोंडातून बाहेर पडली. महाराजाला काही कळालं नसेल हे संस्कृत काय आहे काय नाही, याचा अर्थ काय होतो, यांनी मला शाप दिला का काय दिला, तो निघून गेला. पण वाल्मिकी ऋषींनी विचार केला, पुन्हा पुन्हा आपल्या त्या शिष्यांच्या बरोबर आहे, माझ्या तोंडातून ही अशी शापवाणी तरी का निघाली? कारण ज्याच्या कर्माचा भोग घेणारा तो स्वतः आहे, मी त्याच्यामध्ये त्याला शाप देऊन का सहभागी झालो? अजून एक आश्चर्याची गोष्ट अशी की हे जे मी वाक्य बोललेलो आहे या ठिकाणी, हे बरोबर 8 8 8 8 अशा 8 चोक 32 अक्षराचा हा श्लोक तयार झालेला. मी तर सहज बोलून गेलो, पण सहज माझ्या मुखातून हा श्लोक तयार झाला. मा निषाद प्रतिष्ठां त्वं अगम शाश्वती समा. म्हणजे किती झाले? 12च्या 16. यत् क्रौंच मिथुनादेकं अवधि काम मोहितम. पुन्हा किती झाले? 16 16 16 32. 32 अक्षराचा हा छंद असतो, त्याला अनुष्टुप छंद असं म्हणतात. वाल्मिकी महाराज म्हणायला लागले, आणि माझ्या मुखातून सहजासहजी हे काव्य बाहेर पडलेलं आहे, हे काय आश्चर्य. आणि मग त्यांनी तो श्लोक पाठच होऊन गेला, त्यांनाही पाठ झाला, शिष्यानाही पाठ झाला. आणि आश्रमात आले. आश्रमात आल्याच्या नंतर देवपूजा वगैरे करायला लागली, पण तीच घटना ध्यानात यायला लागली. ध्यान लावून बसण्याचा प्रयत्न केला, पण तीच घटना ध्यानात यायला लागली. विद्यार्थ्यांना शिकवावं जर काही म्हटलं तर त्या ग्रंथ शिकविण्यात लक्ष लागेना, पुन्हा पुन्हा ती घटना ध्यानात यायला लागली. आणि असे 42 4-8 दिवस निघून गेले महाराज. दुसरं ध्यानातच येईल. त्यानं बाण मारलेला, ते पक्षी खेळत असलेले, आपण दिलेला शाप, दिलेला मिळालेला तो श्लोक वगैरे, ह्याच घटना त्यांच्या ध्यानात. आणि एक दिवस त्या ठिकाणी ब्रह्मदेव प्राप्त झाले. आणि ब्रह्मदेवांनी सांगितलं की हे वाल्मिकी महाराज, चिंता करण्याचं काही कारण नाही. तुमच्या मनामध्ये हा जो सतत विचार घोळतो आहे त्याचं कारणच असं आहे, मीच ही प्रवृत्ती प्रेरित केलेला आहे तुम्हाला की तुमच्या मुखामधून आपोआप हे श्लोक बाहेर पडावे. आणि याच श्लोकांचा आधार करून तुम्ही जे नारद मुनीकडून रामचरित्र ऐकले ना, ते रामचरित्र विस्ताराने लिहून काढा. अशा प्रकारे वाल्मिकी ऋषींच्या मुखातून हे संपूर्ण रामचरित्र लिहून झालेलं आहे. ज्यांनी राम आम्हाला दिला असे वाल्मिकी महाराज. आणि म्हणून आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या चरणी पुन्हा एकदा आपण विनम्र भावाने नतमस्तक होऊया आणि उरलेल्या थोड्याशा वेळामध्ये अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. एकदा सर्वांनी भगवंताचं भजन करायचं आहे. विठोबा